तो पांडा चलिए अभी फील्डिंग सजा लीजिए। तर चला जाऊया मॅचच्या दिशेनं। सामना सुरू होईल। एका बाजूला डेडली पॅन्थर्स आणि दुसऱ्या बाजूला पॅडल स्वीप पांडास। आपण पाहतात रिजन्सी अनंतम स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा आयोजित केली गेली रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग। टायटल स्पॉन्सर पेंट्रॉन, को स्पॉन्सर डेलिझो मोमोस अँड त्याचा समवेत दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक। पहिलाच बॉल समोर अँडी, नो बॉल। नो बॉल आहे। गुड फिल्डिंग अँडी। मिडॉनला अँडीने आजच्या दिवसामध्ये जवळपास या जर 4 पकडल्या म्हणजे जवळपास 16 ते 18 धावा त्याने वाचवल्या आहेत आजच्या एका दिवसामध्ये 2 मॅचमध्ये। कौतुक असेल अँडीचं देखील। सॉफ्ट याने खेळून काढला, खेळून काढण्यास भाग पाडलं। हलका हात आला चेंडू, ऑफ ब्रेक होता आणि सलग आपण पाहिलं तर आणखीन एक दुसरा चेंडू आपण पाहतोय चांगला हाताळला, पण यापूर्वी नो बॉल होता आणि आता हा डॉट बॉल असेल। एक धाव फलकावरती। फटका चांगला, गॅप शॉट सिलेक्शन मिड विकेटच्या बाहेर। अमोल शिकी थोडे मात्र जणू काय आता ते पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेत, चौकार आला। चार धावा, धावसंख्या 5। समोर खेळलेत पुन्हा एकदा अँडीचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि त्या अनुषंगाने पुन्हा 3 धावा त्याने वाचवल्यात। म्हणजे कॅल्क्युलेशन झालं मोनी सर, जवळपास 16 आणि 3 19 धावसंख्या त्याने वाचवल्यात आतापर्यंत एका दिवसात। ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। अँडी असेल, चंदूने एक खुश केलंय फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं, विनीत असेल। पुढचा बॉल खेळून काढायचा होता ऑफसाइड रिजन मधून, व्हाईट बॉल। अवांतर धाव एक्स्ट्रा एक्सेप्ट केली पांढऱ्याने, त्याला माहिती आहे ऑफस्टंपच्या जास्त बाहेर हा चेंडू आहे। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, तीर्थ समोर आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण तीर्थचं आपल्याला पाहायला मिळतं। डॉट बॉल आला आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 4 चेंडू नंतर 7 धावा, 2 चेंडू अद्यापही शिल्लक। भारतचे षटक सुंदर सुरू आहे, शांततेत सुरू आहे। डॅनी स्टेप आउट करताय तो, व्हॉट अ फिल्डिंग अँडी, ब्रिलियंट एफर्ट्स, आउटस्टँडिंग फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण। मिडॉनला भिंतीसारखा अक्षरशः उभा आहे, एकही चेंडू मिडॉनच्या मागे येत नाहीये। आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग फिल्डिंग। सातत्यपूर्वक चांगलं क्षेत्ररक्षण करणे सोपं नाहीये। आदित्यला या सीझनला काही झोप लागणार नाही मला तर वाटतंय।
बॅटची बाहेरची कडा, थर्ड मॅनला फिल्डर तीर्थ खूप वेगाने गेलाय. पॅडल स्वीप पांडास एक वेगळं अप्रोच मध्ये आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं थोडं फिल्डिंग मध्ये मिस्टेक झाला, त्या अनुषंगाने धावा जास्त गेला, पण लगेचच एक्सेप्ट केलं. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन थोडं लक्ष द्यायचं आणि त्या अनुषंगाने एक वेगळा अप्रोचनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा, बिनबाद धावफलक. पॅडल स्वीप पांडास फिल्डिंग करता आणि बॅटिंग करताना टीम डेडली पॅन्थर्स. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय केवलला. अमोल वैयक्तिक 6 धावा बनवलात. पहिल्या षटकानंतर 9 धावा आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती. षटक पहिलं संपन्न. दुसरं षटक. केवल बॉलिंग ट्रॅकवर डॅनी नॉन स्ट्रायकिंग एंडवर, समोर स्ट्रायकिंग एंडवरती अमोल दादा शिकी तोडे आपण पाहतोय. बॅटची कालची कडा, डॉट बॉल. यापूर्वी मिडॉनला खूप सुंदर फटका आला होता जेव्हा पॉवर प्लेचं षटक सुरू होतं. अँडी आणि आय थिंक अमरच्या मध्ये तो गॅप होता, अँडी आणि प्रशांतच्या मध्ये तो गॅप होता आणि त्या गॅपमध्ये तो फटका आपण पाहिला. तो चौकार आला होता त्यांच्या बॅटमधनं आणि त्यानंतर या इनिंगमध्ये धावफलक थोडं थंडावलंय, मंदावलंय, कमी गतीनं पुढे सरकताय. पुढचा बॉल राऊंड लेग्स येतोय केवल यावेळेस. व्हाईट बॉल, अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलकामध्ये भर होत असताना धावसंख्या आपण पाहतोय ती 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन द बोर्ड. आणि ज्या प्रकारे ते बॅटिंग करतात, अमोल दादा म्हटलं की गेल्या सीझनला त्यांनी स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेगला खूप धावा बनवल्या होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आलाय. ओ साईडला पॉवर पॅक्ट मिड विकेटच्या बाहेर पेनेट्रॉन चौकार. धावा बनवणारा फटका होता. आपण पाहिला तर धावा बनवला गेला फटक्याच्या मदतीने आणि धावसंख्या 14 वर 14 रन्स. 14 धावा धावपटलावरती आहेत. ही महत्वाची राहिली आहे ओव्हर खूप, कारण 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. यापूर्वी 9 धावांचं षटक होतं. जे मॅन्डेटरी पॉवर प्लेस आपण पाहिला. होल ऑफ करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन झालं नाही. बराच दूरून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. म्हणून मी उल्लेख केला या गोष्टीचा की केवलचं हे षटक इम्पॉर्टंट असेल. लॉफ्टेड खेळत समोर अँडी गुड फिल्डिंग, अडवलं चेंडूला. एकच धाव. पुन्हा एकदा कॅच वर येत होते आय थिंक, पण थांबले. टप्पा पडण्यासाठी वेट केलं आणि दरम्यान आपण पाहतो सिंगल. 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. समोर खेळल्यात. बॉलच बॅक. सागरचा हवा कॅचच्या बाहेर. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चौकार. थँक्यू प्रतीक.
केवल, ऋतिक, प्रतीक, परम मित्र आहेत आमचे, मॅन फ्रॉम बाल, हॉसाडला गॅस होता, पायांवरती लागला बॉल, एक धाव खूप वेगानं, लेग बायस, आणि लेग बायसच्या मदतीने आपण पाहतो 20 धावा, 2 षटकाचा खेळ संपन्न, 20 धावा, बिनबाद धाव फलक डेडली पॅन्थर्स, 24 लॉस ऑफ 0 आफ्टर सेकंड ओव्हर, टीम डेडली पॅन्थर्स. ओ यावेळेस जोरदार फटका होता, डॉट बॉल आलाय, ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका आहे, सागर बीट, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, 4 धावा. हो हो हो, यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका होता, आता बाउंड्री आहे की धावा आहे ते पाहायचंय. तर चला वळूया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा. 2.3 षटकाची समाप्ती, 25 धावा धाव फलकावर, एकही विकेट गमावलं नाहीये. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा, वॉर्ड ऑफ लॉंग ऑफला बॉल, एकच धाव, सिंगल सिंगलने काम कितपत चालेल तुमचं, या देखील गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. या वेळेला देखील व्हाईट बॉल, +4 म्हणजे आताचा पंजा आता कोलतात अंपायर, 5 धावा.
आणखीन एक चांगला चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील आपल्याला पाहायला मिळते आणि या दरम्यान एक चोरटी सिंगल आपण पाहतोय आणि सिंगलच्या मध्ये धावलं पुढे 32. 32 शेवटचा एक चेंडू शिल्लक. चेंडू शिल्लक आहे आणि 32 धावा धावफलकावरती आहेत. हो चांगला चेंडू होता. कमबॅक केला बॉलरनं पूर्णपणे. शेवटचा बॉल आला डॉट. 3 षटकांपैकी संपन्न 32 धावा धावफलकावरती. एकही गडी बाद झालेला नाहीये. नो लॉस 32 आफ्टर 3 टीम डेडली पॅन्थर्स. तर चला 32 धावा धावफलकावर. ओ साइडला कडक फटका. आपटी शॉट चौकार. ड्रामे 50 करते हैं, छोड़ रही है मुझ पे मरते हैं. पेनेट्रोन लेके दे रही क्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलग 2 चेंडू 2 चौकार. डॅनी चव्हाण ऑन फायर नाव. ड्राइव्ह घ्या. क्षेत्ररक्षक आहेत आणि काय घडतंय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. ऍक्सिडेंट इथं आपल्याला होताना पाहायला मिळतं. रनआउटची विकेट. अमोल शिकीतोडे यांना मैदान सोडावं लागेल. तमाशा दे. हो साईडला वळवला. अमरा डीप मध्ये थोडे फंबल झाले. एकच धाव. फेकी खराब आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल धावफलक पुढे धाव संख्या आपण पाहिली तर 41. 41 धावा. तीर तोडा पहिल्या 2 चेंडू मध्ये महागडा ठरला होता. त्यानंतर रनआउटची विकेट आली आणि आता सिंगल आपण पाहतोय जातीय आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय धावसंख्या 41. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. स्टेप आउट करून खेळलाय. बॉलर्स बॅक. पॉवर पॅक. एरियल ऑन ड्राइव्ह. 4 धावा. इथनं 55 पर्यंत संघ पोहोचेल का पाहणं इम्पॉर्टंट असणार. 55-60. स्लोअर वन आता बीट केलाय. पांडाकडनं मिस्टेक. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. फक्त एकच धावा. 22 स्वरूपामध्ये षटक संपन्न. 4थं 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर. 46 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 4 टीम डेडली पॅन्थर्स.
शेवटचं एक षटक शिल्लक आहे. पहिल्या 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 46 धावा कुठला 46. एक विकेट रनआउटची आपण पाहिले. अमोलदादा शिकतोडे बास झालात. सो इथनं स्वप्नील आणि डॅनीला दावा करणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. स्वप्नीलच्या खात्यात आपण पाहिलं एक चौकार. स्लोवर बनवता पिक केलाय. जास्त एलिव्हेशन स्विच हिट करण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. दुसरी विकेट. स्वप्नीलला मैदान सोडावं लागेल. डेडली पॅंथर्सला आणखीन एक धक्का. तिचं शौर्य. तर पुढची मॅच एका बाजूला अनंतम कोब्रास आणि त्यांच्या विपक्षामध्ये अनंतम बुल्स. तर पुढची मॅच अनंतम बुल्स विपक्ष अनंतम कोब्रास. स्टेप आउट करून खेळत लॉंग ऑनला सुक करतात. खराब फिल्डिंग अमरची. लॉंग ऑनच्या बाहेर चौकार. अमर कडून चूक झाली आणि लॉंग ऑनला चौकार पण पाहिला. बॉलर काही करू शकत नाही यामध्ये. 4 धावाला 50 वर धावफलक. 50 कम्स अप. अर्धशतक पूर्ण डेडली पॅंथर्स. सुंदर फटका है. क्या बात है. अप्रतिम अद्भुत अविश्वसनीय अद्वितीय फटका. चौकार. घर का भुला तू. ऑन साइडला वळवलाय. ऑन साइडला मिड विकेटच्या बाहेर. पेनेट्रॉन चौकार. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल. बीट केला बॅटरला आणि अंपायर सिग्नलसाठी आता वेट केला जाईल. बॅटची हलकीशी कडा. आय थिंक येस. एकच धाव आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. ऑन साइडला बावला. इनफिल्ड मध्ये थांबवला. रनआउटची संधी आणि अंपायर सिग्नल. रनआउटची विकेट. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. 61 धावा धावपटलावर. 61. 62चं लक्ष आहे. 62 धावा इथे उत्तरार्धामध्ये करायच्यात. पॅडल स्वीप्स पांडाला आणि आता त्या धावा केल्या जातील का रोखण्यामध्ये यश मिळेल. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक मौसफ अंबाडी भिवंडी. आमचा परम मित्र मोनिशी पाटील यांना धन्यवाद.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय RAPL अर्थात रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग सीझन 3 2024चा आपण हा महासंग्राम पाहतोय. 2024चा हा महासंग्राम आणि जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. चला जाऊयात आपण या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. अर्थात पूर्वार्धामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिला प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या गेल्या. त्या टोटल 61 धावा बनवल्यात आणि 62 धावांचं अर्थात 62चं लक्ष दिलं गेलं पांडाच्या समोर. आता पांडाचे 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानात जायला पाहताना मिळतोय. एका बाजूने जर्सी क्रमांक 6 आपण प्रशांत सिंगला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर जर्सी क्रमांक 26 सागरला पाहतोय. पांडाला कुठेतरी आता पाठी ठेवला गेलाय. जर्सी क्रमांक 7 पांडा पाहतोय आपण. रेग्युलर जोडी असं वाटत होतं एक क्षण की चेंजेस करतायत की काय, कारण की म्हणतात ना की चेंजेस देखील केले पाहिजे. तुमचे प्लॅनिंग्स तुम्ही सेस ठेवाल तर अनेकदा समोरचा संघ तुम्हाला प्रेडिक्ट करत असतो, पण इथे तुम्ही जर प्लॅनिंग चेंज केले तर अनेकदा तुम्ही सक्सेसफुल देखील व्हाल. पण इथे जर बघितलं तर आता रेग्युलर जोडी 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंडला आपण प्रशांतला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला पांडाला पाहतोय, ज्याच्यावरती खूप सारी जिम्मेदारी असेल. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तर इथे जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक आता पहिल्या प्रगतीपथावरती आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय अमोलला. षटक क्रमांक पहिल्या गोलंदाजीवरती अमोल आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला बॅटर आहे प्रशांत सिंग. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच स्टार्ट केली जाईल. 62 धावांचं आव्हान आहे. 62चं आव्हान डोळ्यासमोर ठेवलंय. एका बाजूने धावा जोडण्यासाठी 2 फलंदाज तर दुसऱ्या बाजूने या धावा रोखण्यासाठी हे सगळे खेळाडू. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. फील्डची व्यूहरचना पहा. आउटफील्ड मध्ये जर बघितलं गेलं तर ऑर्थोडॉक्स कॉर्नर आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हर अशा प्रकारची फील्ड सेट केली गेली आहे आणि गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक पहिला प्रशांत. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळून काढला गेला. पाठीमागे खेळाडू आहे तैनात एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर अडवेल आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती बनवली जाईल ती 1 आणि एका धावेच्या मदतीनं सांघिक वैयक्तिक खातं उघडलं गेले. धावसंख्या फळकावरती श्री गणेशा करताना पाहायला मिळते. पहिली धाव महत्वाची असते, कारण की तुम्हाला एक चांगली सुरुवात पाहिजे तर पहिली 1 धाव सर्वात महत्वाची आणि ती सुखरूप पद्धतीने मात्र घेतली. सावित पवित्र हाताळली गेली आणि तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं फळकावरती श्री गणेशा केला जात आहे. अमोल आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलाच घेऊन. जे पॉवर प्लेचं षटक खूप जास्त इम्पॅक्ट करेल या मॅच मध्ये. पॉवर प्ले मध्ये अनेकदा फलंदाज आक्रमक असतात. खास करून पांडावरती लक्ष लागेल. पॉवर प्ले मध्ये पांडा काय करू शकतो, कारण की पांडाच्या मनामध्ये जर विचार केला तर मग इथून मॅचला घेऊन पुढे चालायचं देखील आहे, धावा देखील बनवायच्यात आणि विकेट देखील वाचवायचा आहे. त्यामुळे आपल्या बॅटिंगवरती विश्वास ठेवताना किंवा क्रिकेटचा जो काही अनुभव आहे तो अनुभवाला पणाला लावताना आता बॅटिंग कशी केली जाईल. पहिलाच बॉल पांडा फेस करेल. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा. पंचांचे हात समांतर होत आहेत आणि मग धाव अवांतर पाहायला मिळते आणि अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय एका चेंडूच्या समाप्तीनंतर 62चा आव्हान पार करताना 2 या आकड्यावरती. अमोल तयार. पुढचा बॉल आणखी एक वाईड चेंडू. पंचांचा इशारा हा नो चेंडू आहे आणि इथे जर बघितलं गेलं तर नोच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 3 या आकड्यावरती पाहतोय. एक्स्ट्रा 2 धावा मिळाल्या मागच्याच चेंडूवरती. अमोल तयार. चेंडू क्रमांक दुसरा घेऊन. हा पहा थोडासा आतमध्ये चेंडू आणलाय.
तदनंतर जर बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचले आणि चेंडूला अडवून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. बघा अमोलने ट्रॅप सेट करायला प्रयत्न करतोय. त्याला ठाऊक आहे की जे जाळं विणलंय किंवा जे ट्रॅप बनवलंय ट्रॅपमध्ये पांडाचा विकेट मिळाला तर मग सुरुवातीच्या घडीला पांडाचा विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करेल या मॅचमध्ये. कारण की मग पांडाजवरती म्हणजे अर्थात त्याच्या टीमवरती थोडासा दबाव येण्याचा प्रयत्न होईल. यावेळेस पहा बॅटची कडा घेतली, शॉर्ट फाईनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचला, चेंडूला अडवून फेकी करेपर्यंत कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या फलकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. चौथा बॉल. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, सोडू दिलं होतं चेंडूला पण सोडू देणं चुकी. मी म्हणेन की नशिबाची साथ आहे. चेंडू मध्ये बाउन्स होता, जर बाउन्स नसता तर यष्टांचा वेध देखील चेंडूने घेतला असता, पण इथे नशिबाची साथ मिळाली. डॉट बॉलची सांगता, खूप चांगला टर्न केला गेलाय. नेक्स्ट बॉल अमोल. यावेळेस पहा क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं, सुपर्ब एफर्ट्स, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण की तो चेंडू जर अडवला नसता आणि इतक्या वेगाने चेंडू आला होता की विदिन द सेकंड चेंडू तिथपर्यंत पोहोचला आणि मग चेंडूला अडवलं गेलं. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या फलकावरती आपण पाहतोय 3 एक्स्ट्रा धावा देऊन देखील 5 या आकड्यावरती. अमोल आपला शेवटचा अंतिम चेंडू घेऊन चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी चालू आहे अमोलच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. समोर आहे पांडा. बेस्ट बॅटल असावं या मॅच मधलं. अमोलच्या विपक्षात पांडा. हा पहा स्वीप करायचा प्रयत्न, आणखी एक नशिबाची साथ पांडाजला मिळाली. कारण की यष्टांच्या अगदी जवळनं चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, खूप चांगलं षटक समाप्त झालंय. 62चा आव्हान पार पडताना 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आहेत, पण त्यांना आव्हान देताना सध्याच्या घडीला आपण गोलंदाज पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. आता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीवरती मनीष मसूरकर आपण पाहतोय. चांगलं षटक अमोलचं समाप्त झालं. आता मनीषला आणलं गेलंय. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं निर्बंध जे आहे ते आता हटवलं गेलंय. दूरवरती पसरेल क्षेत्ररक्षण आणि आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना किंवा क्षेत्ररक्षण कशा प्रकारे फील्ड सेट केली जाईल या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजाचे काय प्लॅनिंग्स असतील, कर्णधाराने कुठल्या प्लॅनिंग्सने मैदानामध्ये उतरण्याचा प्रयत्न केलाय हे आपण बघूयात आपल्या फील्डवरती. ऑन साईडला जर बघितलं गेलं तर मिड विकेट पाहायला मिळतोय, तदनंतर लॉंग ऑन पाहायला मिळतोय. ऑफ साईडवरती थोडंसं जास्त फोकस केलंय की का. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, तदनंतर एक्स्ट्रा कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. असे 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला मात्र सेट केले गेलेत आणि गॅप जर पाहिला गेला तर लॉंग ऑन पासून मिड विकेट पर्यंत पूर्ण गॅप आहे, पण त्यांना रोखण्यासाठी अमोलला आपण शॉर्ट मिड ऑफ मध्ये पाहतो. थोडंसं घाई करा. डेडली पॅन्थर थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करा. हा बघा, जे आपण चर्चा करत होतो की मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जो गॅप दिसतोय तो गॅप भरून काढण्यासाठी सिली मिडॉन आहे आणि शॉर्ट मिडॉन हा तैनात केला गेलाय, जिथे आपण अमोलला पाहतोय आणि त्याच्या समोर त्याचा साथीदार आपल्याला पाहायला मिळतोय. बोला तयार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. प्लॅनिंग्स चांगले पाहायला मिळतात. आता ते प्लॅनिंग्स एक्झिक्यूट केले जातील का. शॉर्ट फाईनचा खेळाडू देखील पाहायला मिळतो. शॉर्ट थर्डमॅन आहे, विकेट कीपर, तदनंतर आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण. बोला तयार. चेंडू क्रमांक पहिला मनीष मसूरकर. पहिलाच बॉल लॉंग ऑफला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव. नाही, आता फलंदाजांना देखील मोठे फटके मारताना विचार करावा लागेल की गॅप आहे तरी नक्की कुठे. कारण की ज्या गॅपमध्ये किंवा जो स्ट्रॉंग पॉईंट होता ना पांडाचा किंवा फलंदाज प्रशांतचा, ते स्ट्रॉंग पॉईंट वरतीच फलंदाज क्षेत्ररक्षणांना उभं केलं गेलंय. सेम फील्ड इथे देखील पांडाजला देखील आपल्याला पाहायला मिळते. बोला तयार.
पहिला बॉलवरती एक सिंगल आलाय. चेंडू क्रमांक दुसरा. मनीष मसूरकर तयार. हा बॉल पहा पायावरती जाऊन आदळलाय. बॉडी लेंथला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला जेणेकरून मोठा फटका मारण्यापासून बॅटच्या मेरिट वर चेंडू जर आणायचा असेल तर थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. पायावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरने वाढेल जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. येणारा पुढचा चेंडू स्ट्रायकर एंडला आता आपण प्रशांत सिंगला पाहतोय. हा बॉल देखील चांगला आहे. हा देखील पायावरती जाऊन अदळला गेला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर आणखी एक धाव आपल्याला पाहायला मिळते. जर बघितलं गेलं तर लेग बाईच्या स्वरूपात धाव आहे. ओके फाईन. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 1.3 षटक समाप्त झालंय. अर्थात दुसरं षटक प्रगती पथावरती चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता स्ट्रायकर एंडला आपण केवल पांडाला पाहतोय. तयार बॉलर. पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये होता. डाईव्ह जर केली असती तर येऊ शकला असता. रोहन होते तिथे आणि तदनंतर जर बघितलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. एक शॉट म्हणजे धाव नसणार आहे. एक शॉट आहे एक धाव आहे. एकच धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जर बघितली गेली तर धावसंख्या फलकावरती आपण 9 पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या तिथे. त्यामधली एक धाव जी होती ती शॉट होती. बॅट पोहोचली नाही क्रीज पर्यंत पांडाची आणि तदनंतर धावा फलकावरती 9 पाहायला मिळतात. चेंडूंचा जर विचार केला तर या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. मोठ्या फटक्याचा विचार केला तर पूर्णपणे मोठे फटके अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले नाही या सत्रामध्ये किंवा या इनिंगमध्ये. स्ट्रगल करतायत फलंदाज. थोडंसं दबावामध्ये आहेत. आणखी एक चांगला चेंडू पण इथे गॅपमध्ये चेंडूला पाठवलाय. शांत बसेल पण जास्त वेळ नाही. पांडाला जास्त दीर्घकाळ शांत ठेवणं थोडंसं कठीण आहे आणि चेंडू सरळ जाऊन पोहोचलाय सीमारेषा बाहेर. लॉंग ऑनला आलाय चौकार. आपण की हा फलंदाज शांत बसेल पण किती वेळ हा प्रश्नचिन्ह होता आणि अखेर दुसऱ्या षटकातल्या 5व्या चेंडूवरती तो प्रहार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. एका फटक्याने स्ट्रोकवरती जो काही प्रेशर जो काही दबाव होता रिलीज झाला. एक मोठा फटका आला. मिडल चांगला झाला. चेंडू बॅटवरती संपर्क चांगला होता. तदनंतर एक स्वीट व्हॉइस पाहायला मिळाला आणि चौकार देखील पाहायला मिळाला आणि चौकाराने धावा फलकावरती 13 आहेत. शेवटचा अंतिम चेंडू मनीष मसूरकरचा एक खराब चेंडू पण इतर 4 चेंडूवरती फोकस केलं तर मनीषने खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले. शेवटचा अंतिम गोलंदाज तयार. मनीष तयार होतोय शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला आपण केवलला पाहतोय. हा पहा हवेमध्ये चेंडू आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. बॅक टू बॅक पांडाच्या बॅट मधनं निघणारा हा दुसरा चौकार. षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. 17 धावा फलकावरती विदाऊट लॉस बनवला. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आणि स्वप्नीलला गोलंदाजीवरती आणलाय. स्वप्नील नांचे आपण पाहतोय गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंड वर आपण प्रशांत सिंगला पाहतोय ज्याने 6 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या. सरासरी खूप कमी आहे. प्रशांतचा स्ट्राईक रेट खूप कमी आहे. आता प्रशांतला
पांडाने तर अटॅक करायला सुरुवात केली, पण प्रशांत देखील पांडाला साथ देईल का, की मग एक सिंगल काढून पुन्हा एकदा पांडाला स्ट्रायकर एंडला वरती आणलं जाईल. असे अनेक सारे स्ट्रॅटेजीज असू शकतात, पण आता कुठली स्ट्रॅटेजी वापरली जाईल. हा पहा पहिलाच बॉल, पंचांचा इशारा नो चेंडू. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं 19वा फळका. येस, नो +1 अशा 2 धावा आहेत. 19वा फळकावरती पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली होतं. इतक्या वेगाने चेंडू मारला गेला की पंचांना देखील कळाला नाही की ते किती जोराने आलं शरीरावरती. आणि मग एक अतिरिक्त किंवा एक्स्ट्रा खेळाडू पंचांच्या भूमिकाचा अडथळा असंच म्हणावं लागेल, पण त्याचा फायदा झालाय ते म्हणजेच डेडली पॅन्थर्स टीमला. आणि एका धावेने 2 धावेने धावसंख्या फळकावरती 19. पुन्हा स्ट्रायकर 8 वरती आपण केवलला पाहतोय. थोडंसं काही करण्याचा प्रयत्न करा. बघा, आजच्या सकाळच्या शेड्यूलमध्ये आपण वेगाने होतो, पण दुपारी आपलं शेड्यूल थोडंसं लेट होत चाललंय. थोडंसं आपण वेळ खर्च करतोय जास्त, सो टाइम वाचवण्याचा प्रयत्न करा प्लीज. चला, केवल स्ट्रायकर एंडला आहे. धावा फळकावरती 19. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिलाच बॉल आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये स्वप्नीलने अडवलं खूप चांगल्या पद्धतीनं आणि डॉट बॉलची सांगता. या आधीचा चेंडूवरती नो +1 अशी 2 धावा मिळाल्या आणि मात्र या चेंडूवरती जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 19. 17 चेंडूमध्ये बनवायचे 43 धावा. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस. आणखी एक स्ट्रोक. असं आता वाटायला लागलंय की टीम डेडली पॅन्थर्सला आणखी एक्स्ट्रा खेळाडू मैदानामध्ये त्यांच्या समवेत आहेत की काय. म्हणून म्हणतो ना की क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची गरज असते, पण 1% जो नशिबाची साथ आहे ना ती देखील असली पाहिजे. आणि ती नशिबाची साथ सध्याच्या घडीला डेडली पॅन्थर्सच्या समवेत आहे. पुढचा बॉल यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न आहे. हा बघा, आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती 24. चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 24-24 या आकड्यावरती. आता 15 चेंडूमध्ये 38 धावांचे इक्वेशन आहे मैदानात. आणखी एक चांगला स्ट्रोक. क्षेत्र तेच, खेळाडू तोच, रिझल्ट पण तेच पाहायला मिळालाय. तिसरे पंच चेक करूयात आपण. चेक करूयात हिट विकेटची. सर, हिट विकेटची कॉलिंग आहे. ओके, फाईन. कारण की बेल्स पडलात, आता त्या कशा पडलात ते बघावं लागेल. चौकार तर आलाय. जर हिट विकेट असेल तर फलंदाज परततोय. आणि स्ट्रायकर एंडला बॅटर कोण होता? प्रशांत सिंग होते. आता हा चौकार आहे, हिट विकेट आहे. अनेक सारे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये, त्याचा उत्तर आमचे तिसरे पंच देतील. चला, आमचे तिसरे पंच आणखी एकदा चेक करतायत. कारण की म्हणतात ना, क्रिकेट हा फेअर गेम आहे. डिसिजन दोघांना समांतर असतील. चला, पंचांचा डिसिजन पंच मैदानापर्यंत पोहोचतील आणि आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. चौकार गेला होता, पण आता फलंदाजाला आय थिंक सो परतावं लागते की काय. यस, फलंदाज होतोय बाद. विकेट मिळेल. विकेट क्रमांक पहिला प्रशांत सिंग हा मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल.
चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 2 शेवटच्या अंतिम चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनॅट नंबर 3 वरती आपण नवीन बॅटर सागरला पाहतो. सागर नेते पाहतोय. गोलंदाज तयार. सागर पहिल्याच बॉलला फेस करताना लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. तिथे एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 25-25 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 25 धावा, ज्यामध्ये केवल पांडाने धावा बनवल्यात. 9 चेंडूंना फेस करताना 12. मागच्या 2 चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवण्याचं काम केलं प्रशांत सिंगने, पण हिट विकेटच्या माध्यमातून मात्र फलंदाज परतला. सध्या टीम पडलेशिवाय पांडाजला त्यांचं नशीब थोडेशा आजमावून बघतायत ते, पण साथ मिळत नाहीये त्यांना. खेळ तर चांगला होत चाललाय, पण बघावं लागेल. नशिबावरती डिपेंड लिहितात की नशीब स्वतःचे घडवतायत. यावेळेस पहा बॅकफुटला गेले. चेंडूला मारायचा होता ऑन साइडला, पण बॅटच्या फेसवरती चेंडू आला नाही आणि तदनंतर षटक समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती आपण धावा पाहतोय 25, आणि या 25 धाव्यांमध्ये 4 एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्यात गोलंदाजांनी. आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 12 चेंडूमध्ये 37. 12-37 इक्वेशन मैदानामध्ये आपण पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज डॅनीला पाहतोय आपण. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीवरती डॅनी. 12-37 इक्वेशन मैदानामध्ये आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर सागर, नॉन स्ट्रायकर एंड केवल. या 12-37 इक्वेशन जर पार करायचे तर केवल मैदानामध्ये जितका स्ट्रायकर एंडला असेल तितका फायदा आहे, कारण की केवल या मॅचला कलाटणी देऊ शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे. पण तो आता इथून कसा खेळ करील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा. चेंडूला अडवून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने केवल पांडा स्ट्रायकर एंडला. आणि आता 11 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. 19.64 ची सरासरी. 11-36 म्हणजे 19 धावा दोन्ही षटकांमध्ये पळून काढाव्या लागतील. कठीण आहेत, पण लढणारा लढवय्या बघावं लागेल केवल बनेल का. पूर्णपणे आता संघाची तारोमदार त्याच्या खांद्यावरती आहे. पूर्णपणे दिंडी संघाची घेऊन आता इथून पुढील वाटचाल 2 पॉइंटच्या शोधामध्ये उतरताना कशा प्रकारे करेल. आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस सकाळी उतरले होते त्यावेळेस मॅच टाय झाली होती. इथे बघावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. हवेमध्ये चेंडू ज्या क्षेत्रात मारायचा प्रयत्न होता, ज्या क्षेत्राला टार्गेट करायचं होतं ते जाऊ शकला नाही. एक धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते. जाऊन पोस्ट 27 आकड्यावरती. आता बनवायच्या 10 मध्ये 35. सुरुवात थोडीशी बिकट झाली. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर पहिलं षटक हाताळलं गेलं गोलंदाज अमोलने, ज्यामध्ये धावा दिल्या 5. दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या 8, पण तिसऱ्या षटक पुन्हा एकदा स्वप्नीलने चांगलं हाताळलं, ज्यामध्ये 8च धावा दिल्या. म्हणूनच की काय सध्या दबावात आहेत टीम पडले स्वीप पांडाज. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. पंचांचा इशारा. वाईड बॉल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचतीये 28-28 आकड्यावरती. टीम पांडास सध्याच्या घडीला थोडस बॅकफुटला आहेत, पण इथून फ्रंटफुटला यावं लागेल. 10 मध्ये 34. तिथे डॉट बॉलची सांगता. एक क्षण असं वाटत होतं, अपील मध्ये इतका उत्साह होता की मला वाटत होतं की फलंदाज आता हो बोलतायत की काय, पण फलंदाज तटस्थ आहेत आमचे. चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. 9 मध्ये 34 धावा पाहिजेत.
स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू वन बाउन्स गॅप मध्ये क्लिअर केला जाईल, सरळ सीमारेषा बाहेर आलाय चौकार सागरच्या बॅटमधनं. चला 32वा फळकावरती आहेत, एक विकेट गमावला गेलाय. टीम पायडल स्वीप पांडास सध्या मैदानामध्ये 32 धावा त्याने बनवल्या, षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना. सागर स्ट्रायकर एंडला, चेंडू क्रमांक 5 बॉल होता यार्ड्यानी, यावेळेस पहा टॅप केलाय, चेंडू चाललाय सीमारेषेपर्यंत पण तदनंतर अडवलं गेलं. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे जर बघितलं गेलं तर 2 धावा देखील सुखरूप पद्धतीने कंप्लीट केल्या. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 34 आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 34 धावा आहेत, 7 मध्ये 28 बनवायच्यात. खूप दूर आहे आता मॅच. 7-28 बॉक्स क्रिकेट मध्ये असं म्हणावं लागेल की खूप दूरवरची मॅच आहे. 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारावे लागेल. जे काम आजच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले होते कुणालने, जे काम केलं होतं ते आता इथून करावं दाखवावं लागेल. एक तर आलाय, आता 6 मध्ये पाहिजे 24, म्हणजेच अर्थात 6 चेंडू 6 चौकार. कुणालची ती पारी पुन्हा एकदा मैदानामध्ये आटवून दाखवावं लागेल पायडल स्वीप पांडाजला. सहा चेंडू 24 धावा, लगातार 6 चेंडू मध्ये 6 चौकार जर मारले तर पायडल स्वीप पांडा संघ इथून 2 पॉइंट अंकित करतील. जर रोखले गेले तर मग डेडली पॅन्थर्स टीम इथून पुढे जाणार. चला 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, षटक क्रमांक 5वं शेवटचं आणि अंतिम घेऊन बाबू मैचकर आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला केवल पांडा. पहिला बॉल, इथे एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली आहे. आता 5 मध्ये बनवायच्या आहेत 23. आता एक्स्ट्रा चेंडू किंवा एक्स्ट्रा धावा तरच मॅच मध्ये पायडल स्वीप पांडाजला आतमध्ये आणू शकतो. गोलंदाज तयार, यावेळेस हवेमध्ये फटका आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक पाहत राहिला, चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. चौकाराने धावा फळकावरती आपण पाहतोय 39, 43. 4 मध्ये 19 बनवायच्यात. 3 धावांच्या मात्र इथे कमी भासेल. जर लगातारचे चौकार आले तर इथे बाहेर एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 44-44 या आकड्यावरती आपण पाहतोय. 3-18. एक चांगला बॉल, पाठीमागे क्षेत्ररक्षक होते, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण आता पंचांचा डिसिजन काय येतोय? अंपायर डिसिजन पेंडिंग आहे, आपण बघावं लागेल. वाइड +4 मैच बन चुकी है फिर से एक बार. 5 धावा आल्यात आणि 5 धावेने धावसंख्या फळकावरती 49. 3 मध्ये 13 हव्यात. बहुत जल्दी आ गया मैं. चले 3-13.
चला गोलंदाज तयार, 3 चेंडू 13, लगातारचे 3 चौकार येतील का? यावेळेस पहा खेळण्याचा प्रयत्न होता, एक गोड स्वप्न जिवंत झालं होतं आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सणाला ते स्वप्न तुटताना देखील पाहायला मिळालं. पण एक पाडोशी पांडा संघाच्या खेळाडू कक्षाला नक्कीच दाद द्यावी लागेल की अजून देखील जिद्द हरलेली नाहीयेत, धावा बनतील अशा अपेक्षा आहेत त्यांच्या अजून देखील. नाही, हे असलं पाहिजे. शेवटच्या ह्याच्या बॉलरकडनं अपेक्षा आहेत. शेवटच्या सणापर्यंत जिद्द सोडणं चुकीची गोष्ट आहे. हा पहा, नक्की ज्या पद्धतीने पायडोसी पांडाचे पंचांचं डिसिजन यावेळेस पहा, चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय, पंचांचा इशारा येतोय, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आणि तदनंतर एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती मॅच फिनिश होते. मॅचचा रिझल्ट जर बघितला गेला तर प्रथमतः बॅटिंग करताना डेडली पॅन्थर संघाने धावा बनवल्या त्या टोटल 61 आणि 62 धावांचं जे आव्हान दिलं गेलं ते पार करताना पायडा स्वीप पांडाजने धावा बनवल्या फक्त आणि फक्त 51 आणि त्यांना मात्र इथून पराभूत व्हावं लागलं आणि डेडली पॅन्थर्स